भारत देशाला जशी एका युग पुरुषाची गरज होती तसा नरेंद्र मोदी जन्म घेतला, तसा ह्या दुष्काळासाठी जयकुमार गोरेभाऊने जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. शेतकऱ्याचा आवाज तुम्ही 100% उठवला पाहिजे. त्यांच्या वेदना आहे त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे. 100% तुमच्या वेदना पोचल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांमध्ये तरमळ आहे. शेतकऱ्याने एक शेतकरी 20-20, 25-25 हजार रुपये खर्च करून एकरीचं त्यांनी पेरणी केलेली आहे. या भागातला मानदेशातला दुष्काळ संपूर्ण हटवण्यासाठी राज्यकर्ते येतील जातील, पण संपूर्ण दुष्काळ कसा हटणार, कधी हटणार, तुमच्या अभ्यासानुसार काय सांगा? मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या योजना ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या योजनात वेगवेगळ्या गावच्या आहेत. परंतु या कुकडवाड गटातल्या जनतेच्या 16 गावाचा प्रश्न आहे. तुम्ही जिल्हा परिषदचा सदस्य कुठे आहे आपल्याला त्यांना दाखवा, 5,000 रुपये माझ्याकडून घेऊन जावा. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते मंडळ आहेत ते पण सत्तेत आहेत, ते विरोधक नाहीत. तुम्ही वर जाऊन सत्ता म्हणून सांगता आणि खाली काय नाही जर आम्ही विरोधक आहे असलं सांगू नका. आणि जनतेची चूक वाटत नाही का? जनतेने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. नाही, जनता प्रश्न विचारते, जनता मतदान करून रिकाम झालेली आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की या प्रश्नावरती त्यांनी जनतेपर्यंत आलं पाहिजे, जनतेच्या अश्रुपुसण्याचं काम केलं पाहिजे. यावेळेला किमान 50% तर तलाव भरला पाहिजे. आणि कागदावरती बिल 1.25 कोटी रुपये झाले, तलावात पाणी मात्र 2 फूट फक्त आले. आणि 1.25 कोटी बिल तुम्ही केलं कसं? तुम्ही इथं मीटर बसवा, इथून किती पाणी आम्हाला जाते आणि आमच्या तलावातलं मोजमाप घ्या आजचं, आणि तुमचं पाणी सुटल्यापासून किती पाणी त्या तलावात वाढलं, त्या पद्धतीने तुम्ही पाणीपट्टी प्रशासनाने इथं लावली पाहिजे. काही भागामध्ये पाणी पोचले, तिथले शेतकरी आनंदात आहेत, परंतु काही भागामध्ये पाणी पोचलेलं नाहीत, ते शेतकरी दुःखी आहेत. आक्रोश केलाच पाहिजे आणि हा जनतेचा आक्रोश आहे. तुमच्या माध्यमातून जनतेनं आक्रोश व्यक्त केला आणि कदाचित त्याची दखल पण शासनही घेते आणि लोकप्रतिनिधी घेत आहेत. एका बाजूला रडणारा शेतकरी, दुसऱ्या बाजूला हसणारा शेतकरी. तर त्या रडणाऱ्या शेतकऱ्याला कसं हसवणार आहे तुम्ही? आता आपली दुष्काळाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज ही 70% गावांमध्ये उरमुडे असेल, तारळे असेल, जिहेकटापूर असेल आणि टेंबूचं पाणी या ठिकाणी सुटतंय. त्यामुळे उर्वरित जो भाग आहे त्या ठिकाणी पाण्याची कामं चालू आहेत. अधिक मराठीत म्हणणं आहे, बायनं पाणी सोडलं त्यातला प्रकार आहे. ही गावातली मग आमच्यातल्या इथे त्यांचा काय उपयोग आहे? महिलेने पाणी सोडलं म्हणजे आता वहिनीसाहेब येणार पण काय, आता मला जरा यायला वेळ उशीर झाला काय, परंतु आमदार साहेबांच्या पुण्याने म्हणजे पाणी सुटलं तो भाग वेगळा. पण ही ह्याला भेट, पालकमंत्र्याला भेट, त्याला भेट, कागद ती थिंडते ती, त्याच्यामुळे उलट त्रास होते आम्हाला. आणि विरोधक आता काहीतरी गप्पा मारते ती, मी पूर्वीच कवा पावसाच्या पाण्यात उड्या टाकलेल्या, त्या पाण्यात उभं राहिलेलं असलं फोटो टाकते ती, तर त्याचा काय उपयोग नाही. आणि सगळ्या जनतेलाही माहीत आहे. तुम्ही कुणी घाबरून जाऊ नका. पाणी तुमचा शेवटचा बांध भरेपर्यंत जयकुमार गोरेभाऊ मंत्री पाणी सोडणार आहेत. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या मी मानदेशातील विरळी या गावामध्ये आहे. या गावामध्ये पाण्याविना, पाऊस नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. आता ही सगळी मंडळी या ठिकाणी जी जमली आहे ती पाणी सोडण्यासाठी जमले. या भागातील शेतकऱ्यांना पाणी भेटावं, या भागातील शेतकऱ्यांचा जगणं सुखकर व्हावं यासाठी मानदेश प्राईम देखील इथल्या शेतकऱ्यांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवते. आता जे या ठिकाणी शेतकरी जमलेत, या शेतकऱ्यांना आता पाणी मिळणार आहे. आता पावसानं दडी मारल्यामुळं काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत बघूया. मावशी, कुठनं आलाय तुम्ही? महाबळेश्वरवाडी. बर, पाणी सोडायला? पाणी सोडायला. बर, काय परिस्थिती काय आता? काय आता पिकं जळून गेली, काय राहिलं यावं, पाऊस नसल्यामुळं काय सुद्धा नाही, जळून गेली पिकं, ऊस पिस काय नाही. बरोबर, तर आता येईल पाणी? बरं पाणीच पाहिजे, पाणी शेवट काय. बरोबर, जनावराला वैरण नाही, जनावर लागले मरायला. पाऊस नसल्यावर तसलंच आहे. दरवर्षीच गेल्या वर्षी होतं ना? गेल्या वर्षी होतं की, तर आता औंधा कायच नाही ना, दुष्काळच आहे औंधा नुसता. जनावरांनी वैरण नाही घालायला, पिकं चालली जळून, ऊस बी गेली जळून, सगळ्याला दुष्काळच आहे. आताच्या पाण्याचा किती फायदा होणार आहे तुम्हाला? आता ते काय पाण्यावर नाही, आता तळ भरलं तर मग जे होईल. तळ भरलं पाहिजे ना, तळ फुल झालं तर मग पाण्याचं होईल काहीतरी. मग असं काय काम करतं? काय नाही, काम असं असते, काय नाही. शेरड नाही, मेंढर नाही. सरपंच आहेत का? हा, सरपंच वा, वा, वा. सरपंच आहेत महाबळेश्वरवाडी. सरपंच. मग तुम्हाला लोक काम घेऊन येत असेल तुमच्याकडे, कसं सोडवलं? काय 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 काम असते? काम केली की मस्त, आता मस्त केली, होय, चिक्कार केली काम. बरोबर, बरं. तुम्ही असं दिसताय पण तुम्ही सरपंच आहे एका गावचे? होय होय होय, सरपंचच आहे. आता सरपंच आहेत का नाही, म्हणजे
मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरते ते त्यांच्याकडे बघितल्यावर तुम्ही पण सरपंच आहे, तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला वाटतंच की तसं फिरते ती सगळी फिरते तीच गाड्या तुमची गाडी आहे का? आहे की आमची होय 2 आहे त्या गाड्या आमच्या होय 2 आहे ते हे आपल्या शेतकऱ्यांसाठी येते. हो हो येऊ दे पाणीच पाहिजे पाण्याबगर काय आहे? पाणी पाहिजे. खरं तर ह्या भागात परिस्थिती कशी असते पावसाळ्यात आणि आता पाणी सोडणार आहे, आता लोकांना पाणी भेटणार आहे, परंतु या अगोदरची परिस्थिती कशी असते दरवर्षी? हे प्रत्येक वर्षी कसं हा थोडासा मानदेश भाग दुष्काळ भागलेलाच आहे. परंतु आत्ता ज्या पाण्याच्या नवीन स्कीम वगैरे आमदार जयकुमार गोरे भाऊंनी सोडलेले आहेत त्यामुळे आपल्याला पाण्याची आशा आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाला पाणी पोचायचा त्यांनी एक निर्धार केलेला होता. परंतु प्रत्येक वर्षी दुष्काळ असल्यामुळे हा निर्धार त्यांनी केलेला आहे. तर आज जे पाणी सोडलेलं आहे ते अतिशय उपयुक्त असं शेतीला मिळणार आहे आणि त्याच्यापासून 90% फायदा होणार आहे. म्हणजे थोडंसं हा निसर्ग असतो कमी जास्त प्रमाणात होतं, वरून पाणी असलं तर खाली पण येणार आहे असं, त्यामुळे निसर्गावर बी अवलंबून राहून बी जास्त काही जमत नाही. तर आजच्या पाण्याचा हा शेतीसाठी आणि जनावरांसाठी अतिशय प्रकारे ह्या शेतात पाण्याचा उपयोग होणार आहे. आणि अगदी वेळेत म्हणजे मराठीत एक म्हण आहे की कावळा बसायला आणि फांदी मोडायला, त्या पद्धती झाले दुष्काळ पडायला घाट आणि पाणी सोडायला घाट. त्यामुळं या पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. आणि हे आजचा जो योग आहे याच्या अगोदर रोज ह्याला भेट त्याला भेट, पण काय नाही. आता ते मला म्हणले कोण वहिनी साहेब येणार आहेत, तर आता साधे एक मराठीत म्हण आहे बायनं पाणी सोडलं त्यातला प्रकार आहे. ही गावातली मग आमच्यातल्या इथे त्यांचा काय उपयोग आहे? महिलेने पाणी सोडलं म्हणजे आता वहिनी साहेब येणार होते, पण काय आता मला जरा यायला वेळ उशीर झाला काय. परंतु आमदार साहेबांच्या पुण्याने म्हणजे पाणी सुटलं तो भाग वेगळा, पण ही ह्याला भेट पालकमंत्र्याला भेट त्याला भेट कागद ती थिंडते ती, त्याच्यामुळे उलट त्रास होतोय आम्हाला. म्हणजे सोडणार कोण आपल्याला माहिती आहे. देवळात देवाची पूजा कोण करतं? गुरुच करतो ना. हे गावातलं लांड लबाड गुरु आहे घालते त्यामुळे आम्हाला पाणी येत नाही. हो काय उपटते तिथं आपली देवळ नाही ना. मला मी पोरजोड म्हणणं हो कोणते येणारे आहे घालते ते आमच्यातली जो पालकमंत्री कुठला सातारचा, पाणी कुठं सातारा जिल्ह्यात, त्याचा काय संबंध आहे इथं? काय कर्तव्य तेव्हा काय पालकमंत्री असून त्याचं ओळख आहे का? त्याला ओरकोट कधी बघितलं इथं? कधीच नाही. काय बोलताय? पालकमंत्री कळवा 1000 रुपये मिळवा. मला आठवतं एकदा सोडमध्ये पूर आला सोडला आला असेल ओरकोटचं सांगतो पाणी सोडायला जाणार. पालकमंत्री आला कळवा 1000 रुपये मिळवा. चॅलेंज म्हणजे तसं काय आपण खोटं बोलणार नाही, लबाड म्हणजे चालतच नाही. पण आपण निर्भीड माणूस आहे. पालकमंत्र्यावर तुम्ही हो नाराज आहे, अति नाराज आहे. असून काय खोळंबा त्याचा काय उपयोग आहे? आल्याला कळवा 1000 रुपये मिळवा बक्षीस चॅलेंज आहे ना. सांगू इथं एवढी जनता आहे. पालकमंत्री या भागात कधी आले आहेत? 100 आहे असं आहे सगळ्यांना माहितीच आहे ना. काय कन्फ्युजन नाही काय नाही. पालकमंत्री सोलापूर आपल्या इथे भाग वेगळा आहे. हां कसं आहे म्हणण्यासारखं आहे, पाणी हे अतिशय वेळेत सोडलं म्हणजे थोडंसं जळ झाली त्यामुळं थोडं विलंब झाला, पण आत्ता पाणी सोडलेले 100% वापरात येणार आहे. आमचा आता पहिल्यांदा महाबळेश्वरवाडीचं तलाव भरणार आहे. महाबळेश्वरवाडी भरलं की बनगरवाडी ती खाली कोरनेवाडीपर्यंत फायदा होऊ शकतो, पण लवकरात लवकर बंद करू नये. भावना पण माझी विनंती आहे की लवकरात लवकर बंद करू, फुल भरू द्या, पूर्ण भरू द्या, तलाव बंधार भरू द्या. मी सदाशिव बनगरवाडीतले आणि खादीग्राममध्ये मान तालुका चेअरमन बोलतोय. आज जी पाण्याचं आपल्याला कधी पाणी न मिळणार आणि भविष्यात लोकांना पाणी मिळणार नव्हतं अशी परिस्थिती असताना काय राजकीय नेत्यांनी पूर्वीच सांगितलं होतं की पाणी ह्या मान तालुक्याला मिळणार नाही, ह्या गावांना पाणी मिळणार नाही. परत जयकुमार गोरेसारख्या माणसानं इथं पाण्यासाठी न फेटा गुंठता न जेवता न पिता रात्रंदिवस कष्ट केलं आणि ह्या गावाला ह्या मान तालुक्याला दुष्काळमुक्त करायचे ठरले. योगायोगानं आता यावर्षी पाऊसच पडला नाही, त्यामुळं सगळी बेचरीत माणसं झालेली ती. आणि विरोधक आता काहीतरी गप्पा मारते ती मी पूर्वीचं कवा पावसाच्या पाण्यात उड्या टाकलेल्या त्या पाण्यात उभं राहिलेलं असलं फोटो टाकते ती, तर त्याचा काय उपयोग नाही. आणि सगळ्या जनतेलाही माहीत आहे. तुम्ही कुणी घाबरून जाऊ नका. पाणी तुमचा शेवटचा बांध भरेपर्यंत जयकुमार गोरे भाव मंत्री पाणी सोडणार आहेत. काय त्याचं टेन्शन घेऊ नका, काय नका. आता चालू झालं आहे पाणी, फुल तुमचं पाणी सगळं ट्रेचर भरून मिळणार आहे. आणि पुन्हा आणि ही जी योजना आहे ही कायमस्वरूपी अजून 1 वर्षानंतर झाल्यानंतर तुम्हाला पाणीच पाणी ह्या 2, 4, 5 गावांना पाणी होणार आहे. टेंबूच्या पाण्याची योजना इतकी मोठी योजना चालू आहे, काम जोरात चालू आहे, धडाक्याचं काम चालू आहे. त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं. आता दुष्काळच पडला त्यानंतर सगळीकडे महाराष्ट्रभर दुष्काळ आहे आता. ती नुसते मान तालुका किंवा बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, वरकुटे मनोडी नाही किंवा विरळी नाही,
अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला आहे. इथून पुढे दुष्काळ पडणार नाही कधी. एवढं बोलून खरं तर मानदेशामध्ये पिढ्यानपिढ्यापासून पाण्याचा प्रश्न अजून दिसत आहे. आता तो कुठेतरी मिटण्याच्या मार्गावरती आहे. आपल्यासोबत शिवाजी शिंदे आहेत, जे या भागातील प्रत्येक घरापर्यंत पोचलेत. प्रत्येक वाडी वस्तीवरती त्यांचा संपर्क आहे. त्यांना माहीत आहे इथली परिस्थिती. काय सांगाल सध्याची परिस्थिती काय? यापूर्वीचा जर इतिहास बघितला तर माणूस हवाल दिला होता. शेतकरी या भागातला शेतकरी अतिशय त्रास सहन करत होता, परंतु आता हे पाण्यात यायला लागलं. त्याबद्दल काय सांगाल? नाही, आजपर्यंत आपण बघितलं असेल साधारणतः 5 ते 7 वर्षानं सातत्यानं आपल्याकडे दुष्काळ येतो. पाठीमागची परिस्थिती बघितली की पाऊस नसला की आपल्याला छावण्या, पाण्याचे टँकर, मोठ्या प्रमाणावरती चारा टंचाई आणि अत्यंत अडचणींनाच लोकांना तोंड द्यावं लागत होतं. पण अलीकडच्या काळामध्ये टेंबूची ही योजना आमच्या महाबळेश्वरवाडी तलावासाठी आली. त्याच्यानंतर खाली आटपाडी तालुक्याला गेलेली टेंबू योजना आहे, त्यातूनही काही पाणी या भागामध्ये आम्ही दरवर्षी आत्ताच पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या शेनवडी किंवा पलीकडच्या परिसरामध्ये आम्ही पाणी सोडलं होतं. त्याचाही फायदा लोकांना झाला. आता हे खरं आहे की पाठीमागून जी काही वितरण व्यवस्था आहे ती होत असताना इथं यायला थोडा विलंब झाला. पाठीमागं काही कॅनॉल फुटला असं आम्ही ऐकलं आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं थोडंसं विलंब जरी झाला असला तरी आज ही पाणी पोचते. कारण अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पुढील पाण्याचं नियोजन लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे, खास करून जयकुमार गोरेभाऊंनी, आपण बघतोय की सर्व भागामध्ये आता पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. जवळजवळ सगळंच पाईपलाईनचं काम झाल्याच जमा आहे. आणि लवकरच पंप हाऊसचं काम पण आम्ही बघून आलो आहे की पंप हाऊसचं काम झालेलं येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हा भाग संपूर्ण ओलिताखाली आलेला दिसेल. अशा स्वरूपाच्या तीव्र पाणी टंचाईला आम्हाला सामोरं जावं लागणार नाही असा आम्हाला आत्मविश्वास आहे. कारण ज्या पद्धतीचं काम या परिसरामध्ये झालेलं आहे, कारण कुठलंही अगदी शेवटच्या टोकाचं कुठलंही शेतशिवार या योजनेपासून वंचित राहणार नाही अशा स्वरूपाची वितरण व्यवस्था आणि पाईपलाईनचं काम सगळीकडे झालेलं आहे. पंप हाऊसचं काम मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि त्या पद्धतीची तरतूद केलेली आहे. 700 कोटी रुपये मला आठवते पाठीमागं म्हसवडला कार्यक्रम चालू असताना केंद्राच्या जलसंपदा मंत्र्यांनी डायरेक्ट मॅसेज आला होता आणि त्या सभेमध्येच भाऊनी तो मॅसेज पण दाखवला होता की मोठ्या प्रमाणावरती निधी केंद्रातून आणि राज्यानंही या ठिकाणी या पाणी योजनांना दिलेला आहे. यामुळे हा दुष्काळ जो आहे तो वारंवार आमच्या पाचवीला पुजलेला आहे आणि या दुष्काळाला सामोरं जाताना त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी हे काम चालू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की आज कारण वितरण व्यवस्था नसल्यामुळं आणि पाठीमागंही तशा पद्धतीचं वितरण जे पाठीमागं जे आवर्तन आहेत ते आवर्तन करता करता आम्ही शेवटी येतो आणि त्यामुळं आम्हाला हा त्रास होतो आहे. पण ह्या योजना पूर्ण झाल्यानंतर आमचा कायमचा दुष्काळ मिटेल अशा स्वरूपाची आम्हाला अपेक्षा आहे. तर आता काही भागामध्ये पाणी पोचले, तिथले शेतकरी आनंदात आहेत, परंतु काही भागामध्ये पाणी पोचलेलं नाहीत. ते शेतकरी दुःखी आहेत. तिथल्या परिस्थिती मी दाखवतोय. शेतकरी अक्षरशः रडत आहेत. तर त्या शेतकऱ्यांना समजून सांगताय का, तिथपर्यंत पोचताय का तुम्ही की पाणी येणार आहे ह्या ज्या तुम्ही योजना सांगितल्या, तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही जाऊन भेटताय का? आता बऱ्याच गावात पाणी आलं नाही, तिकडं काय परिस्थिती, तुम्ही जाताय का? नाही, त्या शेतकऱ्यांनाही माहिती आहे की आज पाणी थोडंसं लेट झालं त्यामुळे त्यांची उद्विग्नताच आपल्या लक्षात येते. परंतु अडचणीच्या काळामध्ये पाठीमागं पाणी आलेलं आहे, त्या लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि पाणी आता येतं आहे. ठीक आहे, कारण जो आपल्याकडं अगोदरचा पाऊस मान्सूनपूर्व पाऊस असतो तो यावेळी झाला नाही आणि धरणातही पाणी नव्हतं. आपल्याला माहिती आहे पाऊस उशिरा झाला. धरणात जूनला पाऊस चालू होतो, यावर्षी जूनला पाऊस पडला नाही. उशिरा पाऊस पडल्यामुळे धरणातच पाणी उशिरा आलं आणि त्यामुळं पाणी उशिरा येते. शेतकऱ्यांना, सामान्य शेतकऱ्याला ही माहिती नसल्यामुळं आज शेतकऱ्यांच्यामध्ये तो आक्रोश दिसतोय. परंतु वस्तुस्थितीची जर जाणीव म्हणजे माहिती घेतली तर नक्कीच त्यांच्यातला असंतोष दूर होईल आणि आज पाणी नक्कीच जरी पाठीमागं पोचलं नसलं, आणि ते का पोचलं मी तुम्हाला सांगितलं, धरणातच पाणी नव्हतं. धरणात जसं पाणी आलं तसं पाणी चालू झालेलं आहे. त्याची आवर्तनं पाठीमागं आपण गटेवाडीच्या पाठीमागं लोदवडे वगैरे पाठीमागं नरवणे किरकसाल या भागामध्ये, गोंदवले वगैरे भागामध्ये आता पाणी आलेलं आहे. आज मला वाटतं गटेवाडीच्या पुढं पाणी आले आणि लवकरच पाणी आता त्या भागाला सुद्धा जातं आहे. जे तुम्ही सांगितलेला जो भाग आता राहिलेला आहे आमचा, जांभुळी असेल, पानवण असेल, वळे असेल, जे खालची मग गाव आहेत किंवा खाली अगदी पळसावड्यापर्यंत जो भाग त्या तारळी योजनेमध्ये येतो तो सुद्धा तिथपर्यंत पाणी जातं. उत्तर पूर्व भाग सुद्धा पूर्ण हे आहे. त्या भागात सुद्धा पाणी नाही. आता नव्यानं ती योजना चालू झालेली आहे. आपण बघितलं की अनेक वेळा त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या, पण त्याच्यावरती मात करून आज पाणी त्याही भागामध्ये, बऱ्याच भागामध्ये मराठीच्या वगैरे परिसरामध्ये आता पाणी पोचलेलं आहे आणि लवकरच ते पाणी पुढंही जाईल आणि सर्वच भागामध्ये. ठीक आहे, आता सगळीकडेच आभाळच फाटले, म्हणजे आता कुठं कुठं ठेगाळ लावायची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मागणी सगळ्यांचीच आहे आणि त्याचा परिणाम म्हणून लोकांना असं वाटते आणि मागायचं कुणाला, आक्रोश केलाच पाहिजे. आणि हा जनतेचा आक्रोश आहे. तुमच्या माध्यमातून जनतेनं आक्रोश व्यक्त केला आणि कदाचित त्याची दखल पण शासनही घेते
आणि लोकप्रतिनिधी घेत आहेत आणि आज हे पाणी सगळीकडे जाईल आणि त्यामुळं जो असंतोष आहे आता पिकं किती येतील किती पिकांना पुरेल सांगता येणार नाही पण किमान लोकांच्या जगण्यापुरतं लोकांना उदरनिर्वाह करण्यापुरतं त्यांच्या जनावरांचं चाऱ्याचा प्रश्न सुटण्यापुरतं का होईना पण पाणी या ठिकाणी सगळीकडे पोचल आणि लोकांच्यापर्यंत हा आम्ही पण विषय घेऊन जातो आहे आणि लोकही समजून घेत आहेत. आता काही लोक मगाशी एक जण बाईट दिली तसं खरं आहे काही लोक आता उगीच आता कोय करत असतील तर ते पण अवास्तव आहे कारण आपल्याला माहिती आहे की पाऊसच नाही कुठंच पाणी नाही त्यामुळे ही परिस्थिती आहे. नेत्यांना दोष देऊन फायदा नाही. नक्की नेत्यांना दोष देऊन फायदा नाही. नेत्यांच्या पद्धतीने नेत्यांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच आज आपण बघतोय की हे पाणी नाही तर मला सांगा पाठीमागं प्यायला पाणी नव्हतं टँकर आपल्याला कुठून आणावं लागत होते आज ते पाणी आलेलं आहे आपल्या बांधापर्यंत आलेलं आहे आपल्या शेतशिवारपर्यंत पाणी येते आणि भविष्यात तर आपण बघताय की सगळीकडं या मान तालुक्यातला कानान कोपरा आज तो ओलिताखाली येतोय आणि सगळीकडं कामं चालू आहेत टेंडर झालेले आहेत त्याच्यावरती पैसे खर्च पडलेले आहे शासनाने त्याला निधी दिलेला आहे निव्वळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात कामं चालू आहेत आजही कामं चालू आहेत रात्रंदिवस कामं चालू आहेत मशिनी चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच ही परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. मुळात थांबा एक मिनिट. तुम्ही देखील भाजपचे जबाबदार पदाधिकारी आहात आणि या भागातले चांगले नेतृत्व आहात. एका बाजूला रडणारा शेतकरी दुसऱ्या बाजूला हसणारा शेतकरी तर त्या रडणाऱ्या शेतकऱ्याला कसं हसवणार आहे तुम्ही? मुळात जे मी बघतो या आठवड्याभरामध्ये आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की शेतकऱ्यांमध्ये तुम्ही जे परिस्थिती सांगता ती खरी आहे. एका बाजूला हसणारा शेतकरी एका बाजूला रडणारा शेतकरी आहे परंतु माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की आपल्याच माध्यमातून त्या शेतकऱ्यांना ही माहिती मिळावी खरी जी माहिती ती मिळावी. आपला मान तालुका हा मुळात भौगोलिकदृष्ट्या बघितला असेल जरी आज माझ्या विरळी गावाच्या हद्दीतून उरमुडीचं पाणी जात असताना देखील माझ्या विरळीला येत नाही. का येत नाही? कारण आमची जी 4 गावं आहेत ती डोंगरावर आहेत. पूर्वेकडील जे तुम्ही म्हटलं उत्तरेकडील गावं आहेत पूर्वेकडील गाव ती उंचावर आहेत. जर जेहे काटापूरचं पाणी जर नदीला सोडलं तरी तुमचा धुळदेवपासून हिंगणीपासूनचा भाग वंचितच राहणार आहे. त्यामुळे त्यासाठी त्यांना लिफ्ट करून पुन्हा पाणी त्या ठिकाणी द्यावं लागते. अशा वेगवेगळ्या योजना आणि सगळ्यात महत्त्वाचा मुळात विषय असा की आपल्याला एक इतिहास आठवण करून द्यावा लागेल की मुळात लवाद ज्यावेळेस झाला त्यावेळेस आपला विचार या मान तालुक्याचा कोणीच केला नव्हता. त्यामुळे आज जी परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकमेव मान तालुका असा असेल की तिथे 5 योजना पाण्याच्या 5 योजना कराव्या लागतात. त्याचं कारण असं कारण त्या ज्या योजना निर्माण झाल्या त्यावेळेस त्या योजनेच्या पाणीसाठ्यामधील पाण्याचं वाटप मुळात झालं होतं परंतु आदरणीय फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्यानंतर ज्या योजना होत्या त्या योजनांमधले जे वेस्टेज पाणी होतं मग ते पर्क्युलेशनद्वारे जाणार असेल बाष्पीभवनाद्वारे जाणार असेल किंवा काही ठिकाणी त्या लवादामध्ये त्या पाणी वाटपामध्ये MIDCच्या नावाने जे पाणी आपण आरक्षित ठेवलं होतं त्या ठिकाणी MIDC झाले नाहीत. हे जेव्हा सरकारने लक्षात आणून दिलं आणि त्यातलं जे उरलेलं पाणी आहे मग ते आमच्या उरमुडीचं असेल तारळीचं असेल बघितलं असेल तुम्ही टेंबूचं पाणी असेल अशा वेगवेगळ्या योजनांमधलं थोडं पाणी आणून आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांनी आजपर्यंत 15 ते 20 वर्ष ह्या पाण्यासाठी लढा दिला आणि आपला जो भाग जे जर 1 TMC पाणी आलं तर 10 गावं त्यात भागवायची. दुसऱ्या योजनेतून थोडं पाणी आणायचं त्यात काय 10-20 गावं भागवायची. अशा पद्धतीनं थोडं पाणी कारण मुळात चूक झाली पूर्वीच्या नेत्यांची. ज्यावेळेस हे पाणी योजना झाल्या आणि त्याचा लवाद झाला अध्यक्ष साहेब त्यावेळेस आपल्या मान खटावचा कोणी विचार न केल्यामुळं आज ही परिस्थिती झाली. त्यामुळे आजही माझं शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं आहे की आता आपली दुष्काळाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज ही 70% गावांमध्ये उरमुडी असेल तारळे असेल जेहे काटापूर असेल आणि टेंबूचं पाणी या ठिकाणी सुटतंय. त्यामुळे उर्वरित जो भाग आहे त्या ठिकाणी पाण्याची कामं चालू आहेत. आपण बघत असाल आज आमच्या इथं टेंबूचं काम चालू आहे. जेहे काटापूरच्या देखील त्या गावांमध्ये जी लाभक्षेत्रात गावं येतात तिथं देखील मशनी चालू आहेत पाईपलाईनी चालू आहेत. पूर्वेकडील भाग असेल किंवा काही आणखी एक टेंबूची दुसरी एक योजना आपण काही गावासाठी आदरणीय जयकुमार गोरे भाऊंनी मंजूर करून आणली त्याची कामं चालू आहेत. लवकरच साधारण 1 ते 2 वर्षामध्ये या मान तालुक्यात माझ्या अभ्यासानुसार कोणतंही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आपल्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावं आणि कुठंतरी त्यांच्याही अश्रू पुसण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे आज आम्ही पाणी सोडलं आहे याचा मूळचा इतिहास असा आहे की हे टेंबूचं पिण्याच्या पाण्याची ही योजना आहे परंतु गेल्या आज बघितलं असेल आज हा ऑगस्ट महिना चालू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये देखील पावसाचा एक ठिपूस या आमच्या 16 गावाला पडलेला नाही. आम्ही काही कार्यकर्ते सर्वजण वरकुटपासून कुर्नेवाडीपासून ते विरळीपर्यंतचे सर्वच कार्यकर्ते आम्ही एका ठिकाणी येऊन आम्ही विचार केला की आता काय करावं लागेल. आपली तर पिकं जळून जायला लागली.
आता योजनेचं काम 700 कोटीच्या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आले. शेवटी योजना पूर्ण झाल्याशिवाय तर पाणी येऊ शकत नाही, कारण मागे पंप पावसा एका ठिकाणी डोंगरावर पाणी उचलायचं आहे आणि ह्या गावांना, उंचावरच्या गावांना ते पाणी सायपांद्वारे सोडायचं. ते काम पूर्ण झाल्याशिवाय पाणी येणार नाही. आम्ही सर्वच वरिष्ठ मंडळी आम्ही एका ठिकाणी बसलो आणि विचार केला की आता जर आपल्याला काहीतरी शेवटी बुडत्याला काठीचा आधार म्हणून काय जर करायचं असेल तर आपल्याला जयकुमार गोरे भाऊंकडे जाऊन ही वस्तुस्थिती सांगावी लागेल. आणि भाऊंनी टेंबूच्या अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी चर्चा केली आणि मुळात आपलं ही योजना मंजूर झालेली आहे. टेंबूची शेती पाण्याची जी कामं आता चालू आहेत 700 कोटीची, तर पाणी मंजूर असल्यामुळे भाऊंनी त्यांना सांगितलं की आमची पाणी तर आमचं आरक्षित आहे शेतीचं, तर भले पिण्याच्या पाण्याची योजना जी झाली, जी आता आपण बघतोय पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या पाईपमधून ते आमचं पाणी सोडा. आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी तिथं चर्चा ऐकली आणि भाऊंनी त्यांना आदेश दिले. आणि भाऊंच्या आदेशावरून आज आपण बघताय की आमच्या उर्वरित ज्या 16 गावांना याच लाईनमधून आपल्याला टेंबूचं शेतीचं पाणी मिळेल. तेच आपण जो प्रश्न विचारला, काही शेतकरी आनंदात आहेत, काही दुःखात आहेत. तर इकडं आटपाडी भागात असेल किंवा वरती पाठीमागं वर दिडवगवाडी असेल, वडजल, तिकडं पाणी बऱ्याच ठिकाणी सुटलेलं आहे आणि आमचा भाग त्या ठिकाणी वंचित राहिला होता पाण्यापासून. आणि इथल्या नेते मंडळींनी, इथले स्थानिक आमदार मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांना विनंती केल्यावरून आज या ठिकाणी पाणी सोडण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उत्साहानं आलेलो आहे. शेतकरी, नेते मंडळी सर्वजण इथं आलेले आहेत. याच्या पाठीमागं बऱ्याच वेळा पाणी महाबळेश्वर तलावात सोडलं आणि तिथं 70 MCFTचा तलाव आहे आणि वर्षातून शासनानं 2 वेळा भरून देण्याचं कागदावर आहे, पण आतापर्यंत 2 फुटावर पाणी कधी त्या तलावात आलं नाही. त्यामुळे प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. यावेळेला किमान 50% तर तलाव भरला पाहिजे. आणि कागदावरती बिल 1.25 कोटी रुपये झाले, तलावात पाणी मात्र 2 फूट फक्त आले. आणि 1.25 कोटी बिल तुम्ही केलं कसं? तुम्ही इथं मीटर बसवा, इथून किती पाणी आम्हाला जाते आणि आमच्या तलावातलं मोजमाप घ्या आजचं, आणि तुमचं पाणी सुटल्यापासून किती पाणी त्या तलावात वाढलं त्या पद्धतीने तुम्ही पाणीपट्टी प्रशासनाने इथं लावली पाहिजे. आणि आता 50% तलाव भरून आम्हाला दिला पाहिजे प्रशासनानं. आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा आम्ही धन्यवाद मानतो. आज इथं राजकारण करण्याची वेळ नाही. सामान्य माणसं इथं आतुनात प्रयत्न करते, ती पाणी नाही, दुष्काळ आहे, पिकं जळून चालली, ती जनावराला प्यायला पाणी नाही, चारा नाही. अशा अवस्थेत पाणी आम्हाला आले, अतिशय दिलासा मिळालेला आहे आज. आणि पाणी चांगल्या फुल ताकदीने सोडा. जमालवाडी असेल, कोरेवाडी असेल, लाडेवाडी असेल, काळचौंडी असेल, हे बंधार भरून खाली महाबळेश्वरच्या तलाव अर्धा तरी किमान झाला पाहिजे, एवढी आमची विनंती असणार आहे. धन्यवाद. या भागातला मानदेशातला दुष्काळ संपूर्ण हटवण्यासाठी राज्यकर्ते येतील जातील, राज्यकर्ते येतील जातील, पण संपूर्ण दुष्काळ कसा हटणार, कधी हटणार, तुमच्या अभ्यासानुसार काय सांगाल? नाही, दुष्काळ हटण्यासाठी ह्या योजना पूर्णत्वास गेल्या पाहिजेत. योजना पूर्णत्वास गेल्यानंतर त्याची आवर्तनाची जी हे आहे सिस्टम आहे ती ठरली पाहिजे. आवर्तनानुसार शेतकरी त्या पद्धतीने पाण्याचं नियोजन करतील, पिकाचं नियोजन करतील. आज हमखास पाणी येणार या अपेक्षेवरती लोकांनी ऊस केला, अनेक विविध प्रकारची आज आपण बघतोय भाजीपाल्याची पिकं केली आहेत. अत्यंत कोट्यवधी रुपये लोकांनी पदरमोड करून, कर्ज काढून, उसनवारी करून या ठिकाणी खर्च केलेला आहे. पाणी हमखास येणार या अपेक्षेवर सगळं केलेलं असतं. आणि नेमकं असं होतं की मग वरच्या भागाचं आवर्तन झालं पाहिजे, खटाव तालुक्यातलं आवर्तन संपलं की मग बाण तालुक्यात येणार, किंवा मग पाठीमागं कुठंतरी कॅनॉल फुटला किंवा कुणीतरी जबरदस्तीने पाणी सोडलं आणि मग आम्ही शेवटच्या टोकाला असणारा जो आमचा भाग आहे, मग आमचं बनगरवाडी असेल, वरकुटे असेल, शेणवडे असेल, कुर्णीवाडी असेल, वळई, पानवण, जांभवणी, पळसवडे, देवापूर, गंगोती, पुळकोटी, ही जी शेवटची गावं आहेत, नेहमी सातत्यानं असंच होतं की पाणी, तुम्ही मगाशी प्रश्न केला की काही लोक हसतात आणि काही रडत आहेत, हे सातत्यानं आमच्या ह्या भागाला आम्हाला याची जाणीव आहे. पण ही परिस्थिती अशी आहे की आम्ही शेवटाला असल्यामुळं हे आम्ही मान्य केले की पाठीमागं लोकांना त्यांनाही गरज आहे, तेही मग आमच्या भागातून जाते, पहिल्यांदा ते हक्कान पाणी सोडून घेत आहेत. आणि मग नेमकं असं होते की आमच्याकडं पाणी येते, मग आमच्या भारतनं सांगितलं पाणी पोचते तोपर्यंत पाठीमागं आमचं आवर्तन संपलेलं असते. पण इथून पुढं मला असं वाटतं की ही वितरण व्यवस्था झाल्यानंतर आवर्तन जर कधी वेळ झालं पाणी येते, ही जे भूल आहे, म्हणजे पाणी येणार परत मागणं बंद करणार, हे का घडतंय? नाही, आता ते असं आहे, ही काय जाणीवपूर्वक घडवलं जाते असं मी म्हणणार नाही, कारण त्याचं आवर्तन ठरलेलं आहे. अभ्यास केला पाहिजे. नाही, नक्कीच. मुळात याचं कारण असं आहे की मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ह्या योजना ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या योजना आहेत, वेगवेगळ्या गावच्या आहेत. परंतु शेवटी जसं आत्ताच भारतनानांनी सांगितलं की सर्वांचा कैवारी जयकुमार गोरे भाऊ आहे, त्यामुळे त्यांना ह्याचं वाटप करत असताना जसं आपण घर चालवतो तसाच विषय आहे. बनगरवाडीकर ग्रामस्थ आहेत, त्यांना सुद्धा माहीत आहे की आज त्या ठिकाणी जे पाणी त्यांना येतं, आज जो ऊस उभा आहे तो त्या तारळीच्या पाण्यावर आहे. परंतु तारळीच्या लाभक्षेत्रामधले बनगरवाडी हे गाव नसून परंतु फक्त कार्यकर्त्यांच्या हट्टापायी, कार्यकर्त्यांच्या ह्याच्यापायी जयकुमार गोरे भाऊंनी तारळीचं पाणी त्या गावाला नसताना देखील काही प्रमाणात त्यांनाही सोडत होते.
अशा प्रकारे प्रत्येक गावाला थोडं थोडं वाटप करावं लागतंय. ज्या दिवशी ह्या सर्व योजना पूर्ण क्षमतेनं तयार होतील त्या दिवशी मला वाटत नाही की या तालुक्यातलं कुठलं गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. ही जी फोडाफोडीची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होणार नाही. शेतकऱ्याचा आवाज तुम्ही 100% उठवला पाहिजे. त्यांच्या ज्या वेदना आहे त्या सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. 100% तुमच्या वेदना पोचल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांमध्ये तळमळ आहे. शेतकऱ्याने एक शेतकरी 20-25 हजार रुपये खर्च करून एकरीचं त्यांनी पेरणी केलेली आहे. त्या शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतंय. पण ह्याला एकटे जयकुमार गोरे भाऊंना दोषी देऊन जमणार नाही. सरकार पूर्ण मंत्रिमंडळाला सुद्धा आता दोषी देऊन जमणार नाही. कारण की नाण्याला 2 बाजू असतात. आपल्याला निसर्गाची साथच नाही. आपल्याला निसर्गाची साथ नसल्यामुळे या सर्व 100% भागामध्ये आपण पाणी देऊ शकत नाही. आता जरी पाणी आलं तरी काही भाग आपला यापासून वंचित राहणार आहे. पण ह्यातलं आलेलं पाणी सर्वांनी मिळून एकत्रित घेतलं पाहिजे. यामध्ये कोणतंही निसर्गावर राजकारण न करता किंवा कोणाला तर दोषी आरोपी न करता सर्वांनी एकमुठीने केलं पाहिजे. आणि जो देणारा भाग आहे त्याच्याबरोबर सर्वांनी राहिलं पाहिजे. किमान आपल्याकडून काय होत नसेल तर किमान शांतता राहावं. तुमचं निवड नुसतं गाजराया पुंगीगत झालं आहे. वाजली तर आम्ही वाजलो नाही तर मोडून खाण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. हे त्यांनी बंद करावं पहिल्यांदा. नसेल तर त्यांनी रस्त्यावर यावं. तुम्ही पाठीमागून दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुकी ठेवू नका. तुम्हाला बंदुकी ठेवायची तर समोर तुम्ही लढा ना. पाठीमागनं काय लढताय तुम्ही? तुम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. कालचे जिल्हा परिषद सदस्य कुठे आहेत तुम्ही? माझी 2,000-5,000 रुपये बक्षीस आहे. तुम्ही त्यांना दाखवा. या कुकडवाड गटातल्या जनतेच्या 16 गावाचा प्रश्न आहे. तुम्ही जिल्हा परिषदचा सदस्य कुठे आहे आपल्या त्यांना दाखवा. 5,000 रुपये माझ्याकडून घेऊन जावा. गेल्या 6 महिन्यामध्ये आहेत का ते? तुम्ही विचारलं पाहिजे नाही. आम्ही विचारण्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाखती घेता त्यावेळी तुम्ही प्रश्न विचारा ना. हे लोक तुम्ही निवडून दिलेत. मी काय जण मिनी आमदार म्हणून मिरवत आहेत. कुठं आहेत ते? तुम्ही एकाच लोकाला दोषी देऊ नका. ज्या वेळेस ही पाणी भारताने मग प्रशांत शेट्टींनी सांगितलं की महाबळेश्वरच्या तलावामध्ये जात नाही. ह्याचं कारण आहे तुम्ही काळचोंडीच्या ज्या भागामध्ये असणारे जे ट्रान्सफॉर्म आहेत हे पहिले तुम्ही महाबळेश्वरच्या तलावापर्यंत पोहोचू तर बंद ठेवा. हे जर बंद ठेवले तर पाणी 100% आपल्याला पुढं जाणार आहे. अन्यथा ही पाठीमागच्या मोटर पाणी हापसतात. ह्या मोठं पाणी ह्या पाईपलाईनमधून जात नाही. आणि हे जर तुम्ही एक 15-20 दिवसाचा कालावधी ठेवलं तर 100% पाणी महाबळेश्वरच्या तलावामध्ये वाढेल आणि तिथून शेतकऱ्यांना फायदा त्याचा होईल. ह्या गोष्टी आहेत. फक्त माझी सर्व पत्रकारांना विनंती आहे तुम्ही एका व्यक्तीला दोषी देऊ नका. सर्वांना देत असताना तुम्ही दोन्ही प्रतिनिधींना धरा. बरं, राष्ट्रवादी काँग्रेसची जी नेते मंडळ आहेत ते पण सत्तेत आहेत. ते विरोधक नाहीत. तुम्ही वर जाऊन सत्ता म्हणून सांगता आणि खाली काय नाही जर आम्ही विरोधक आहे असलं सांगू नका. आणि जनतेची चूक वाटत नाही का? जनतेने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. नाही, जनता प्रश्न विचारते. जनता मतदान करून रिकाम झालेली आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की या प्रश्नावरती त्यांनी जनतेपर्यंत आलं पाहिजे. जनतेच्या अश्रू पुसण्याचं काम केलं पाहिजे. अजितनं सांगितलं ते खरं आहे. तुम्ही रस्त्यावरची लढाई लढू शकता, आम्ही मान्य करू. परंतु तुम्ही आम्ही आणतो आम्ही सांगतो हे म्हणण्यापेक्षा हे जे अजितनं सांगितलं ते खरं आहे. परंतु मला असं वाटतं की यामध्ये राजकारण हा पार्ट न करता सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. या निसर्गाच्या ह्या अवकृपेला आपण सर्वांनी सामुदायिकपणे आपण सर्वांनी सामोरं गेलं पाहिजे. आणि पाण्याचा अजितनं सांगितलं तेही खरं आहे. मी खास करून सांगेन की ही गावं ही शेती पाण्याच्या योजनेमध्ये नाही आहेत. आमची शेनवडे असेल, कुर्नेवाडी असेल, पलीकडचा आमचा जो भाग आहे तो नाही. पण आम्ही दरवर्षी आम्ही आत्ता पाणी सोडून घेतलं होतं जस्ट टेंबूतनं जी आटपाडी तालुक्याची योजना आहे त्यामधून मंत्री महोदयाने आम्हाला पाणी अनेक वेळा दरवर्षी आम्हाला पाणी सुटतं. म्हणजे दुष्काळाच्या झळा आम्हाला आजपर्यंत बसल्या नाहीत. ते केवळ हे आम्हाला मान्य आहे की सातत्यानं जयकुमार गोरेभाऊंनी या ठिकाणी जितकी करता येईल तेवढी त्यांच्या परीनं मदत करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता निसर्गाच्या अवकृपेमुळं पाठीमागच्या आवर्तनामुळं थोडासा विलंब जरी झाला असला किंवा मी मला सांगितलं पाणीच उशिरा धरणात आल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघाल की नक्कीच जो रडणारा शेतकरी आहे तो सुद्धा आपल्याला हसलेला दिसेल. अशा स्वरूपाच्या अपेक्षा आमच्या आहेत. तुम्ही देखील अगोदर रडत होता, परत लढला, आता पाणी आलं. तसं त्या भागामध्ये पूर्व उत्तर भागामध्ये त्या भागातले शेतकरी एकत्र येत नाहीत, लढत नाहीत. आता जर चित्र बघितलं तर त्यांची मागणी पाहिजे होती आम्हाला पाणी सोडा म्हणून. तर ते तुम्ही जसं एकत्र आला तसं ते एकत्र येत नाहीत. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? नक्कीच शेतकऱ्यांनी या ठिकाणी राजकारण एक इलेक्शन झालं की राजकारण संपलं पाहिजे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून जो कोणी असेल तो सगळ्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. मंत्री ते महाराष्ट्राचे आहेत आणि लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याचे आहेत. आपण राजकारण विरहित या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी त्यांच्याकडं आग्रहानं मागणी केली पाहिजे. आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या भागासाठी पाणी आलं पाहिजे. आणि पाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणण्यापेक्षा त्या योजना जवळजवळ अंतिम टप्प्यात आहेत. मी तर म्हणेन की जवळजवळ योजना पूर्णत्वास गेलेली आहे.
आता फक्त विषय इतकाच आहे की धरणात पाणी आलं की आता त्या बाजूला पाणी आणि काही ज्या योजनेमध्ये काही त्रुटी आहेत मध्ये आपण गेल्या वर्षी बघितलं खूप प्रयत्न झाला पण अनेक वेळेला ते पाईपलाईन फुटणं काही वेळेला विरोधकांनी आपण बघितलं की त्यामध्ये काही मटेरियल टाकून पाईपलाईन फोडायचा प्रयत्न केला असंही होतंय म्हणजे विरोधाला विरोध न करता आलेल्या अशा प्रतिक्रिया येत आहेत की ग्रामविकास मंत्र्यांचा फायदा शेतकऱ्यांना करता येत नाही, नाही असं करून नाही. घेता येत नाही. हा हे खरं आहे म्हणजे आपल्या तालुक्यातले ग्रामविकास मंत्री आहेत तर काही शेतकरी काय मंडळी ते म्हणतात की म्हणजे कायचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना फायदा करून घेता येईना ह्या माणसाचा 100% फायदा करून घेता येतो. तुम्ही जो प्रश्न विचारला की सर्वसामान्य शेतकरी रस्त्यावरची लढाई का लढू शकत नाही किंवा का उठाव होत नाही तर शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळत आहेत आणि कुणी लढाई करायची गरज नाही. 1 वर्ष दम काढा. गेले 40-50 वर्षे शेतकरी लढाईमध्ये खूप होरपळलेला आहे. त्यामुळं आता लढाई करायची गरज नाही. या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या तालुक्याचे आमदार सन्माननीय जयकुमार गोरे यांनी लढाया सगळं बंद केलेल्या आहेत. सर्वांच्या बांधावरती पाणी जाणार आहे. तुम्ही थोडंसं माझ्यासंग 1 तासभर फिरा आणि तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळं ह्या पाईपलाईनीचं जाळं दाखवतो. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये सर्व शेतकरी सुकावला जाईल. आमच्या 2-4 पिढ्या अशाच ह्यांनी खोटं बोलवण्यात घालवलेल्या आहेत. पण या तालुक्याला लाभलेलं जे नेतृत्व आहे हे सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. जे आज विरोधात कोण काम करत असतील त्यांनीही मान्य करून ह्यात सामील झालं पाहिजे आणि त्यांना सामील होता येत नसेल तर त्यांनी किमान गप्प तर बसलं पाहिजे. एवढं शेतकऱ्यांना काय सांगाल, काय अपेक्षा ठेवायची शेतकऱ्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडून? नक्कीच त्यांनी अपेक्षा हेच ठेवली पाहिजे की म्हणजे आता 5 वर्ष अपेक्षा नाही या मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अपेक्षा सोडून दिल्या होत्या. मुळात एकाही योजनेमध्ये हे गावं समाविष्ट नव्हती. पाण्याचं आरक्षण आपल्यासाठी नव्हतं. लवादानं कुठेही आपल्याला पाणी दिलेलं नव्हतं. आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत. आम्ही अनेक वेळा लढा दिलेला आहे. पण त्यावेळी आम्हाला त्यावेळेच्या शासनकर्त्यांनी हेच सांगितलं की पाणीच शिल्लक नाही तर आम्ही देणार कुठून. परंतु त्याच्यामध्ये मगाशी प्रशांतनं सांगितलं तर त्याच्यामध्ये मार्ग काढून जे शिल्लक असलेलं पाणी शोधून ते पाणी नुसतं दिलं नाही, आपल्या वाट्याला घेतलं नाही, आरक्षित केलेलं आहे आणि ते आरक्षित असलेलं पाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज त्यामध्ये खर्च टाकून आज पाईपलाईनची वितरिकेची कामं खूप मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आपण सोडून दिलेल्या आपण आता अशा पल्लवित केल्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपला भाग खऱ्या अर्थानं नक्कीच पाणीदार होईल अशा स्वरूपाची अपेक्षा ठेवली पाहिजे. थोडासा काळ जाईल परंतु नक्कीच कारण आता 5 वर्षासाठी मंत्रिपद असतं त्यातले काही वर्ष गेले तर आता या वर्षामध्ये या मंत्रिपदाच्या काळामध्ये पाणी आलं पाहिजे, कामं झाली पाहिजेत. काय असं वाटतं? नक्कीच या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांना लोकांनी दिलेली इतक्या वेळा 4थ्यांदा दिलेली संधी आणि त्या 4थ्यांदा मिळालेल्या संधीनंतर त्यांना मंत्रिपदही मिळालेलं आहे आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक विकास कामं करत असताना खास करून पाण्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. आणि आज आपण बघतो अहोरात्र या मशिनरी चालू आहेत. अजितनं सांगितलं तसं तुम्ही कुठेही फिरा, प्रत्येक भागामध्ये आज मशिनरी आहेत. असं नाही की कुठेतरी उकरले निघून गेलेत मशनी आजही चालू आहेत, कामं चालू आहेत. निस्ती नाही पाईपलाईन व्हायची आहे, चारी पडायची आहे, पण त्याच्या अगोदर पायपा येऊन पडलेले आहेत. म्हणजे काम एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. खऱ्या अर्थानं नेतृत्व काम करत नसतं माझ्यासारखा कार्यकर्ता नक्कीच बोलला असता की हे मोकळं चाललेलं आहे किंवा हे फुकटचं श्रेय घेण्याचं चाललेलं आहे. परंतु श्रेयवाद वगैरे काही नसून प्रॅक्टिकली लोकांना खऱ्या अर्थानं पाणी देण्याची भूमिका नेतृत्वाची आहे. आणि येणारा कार्यकाल संपण्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे नक्कीच आमच्या शेतशिवारामध्ये पाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळेल अशा स्वरूपाचा अपेक्षा आहे. आपण म्हटलात त्याप्रमाणे या मान तालुक्याला भारतीय जनता पार्टीचं सरकार आला आणि एक मोठा सन्मान मिळाला. आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांना ग्रामविकास मंत्रिपदासारखं एक महत्त्वाचं खातं या ठिकाणी मिळालं. नक्कीच याचा फायदा ह्या मान तालुक्याला होतो आहे. परंतु आज परिस्थिती आपली अशी झाली आहे की तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, तसा प्रकार आहे. 1 वर्ष झालं आहे आज ग्रामविकास मंत्री होऊन फक्त 1 वर्ष झालं आहे. आपण ज्या तालुक्याशी आपल्या तालुक्याचं मोजमाप करतो त्या तालुक्यातले मंत्री 10, 20, 30 वर्ष मंत्रिपदं भोगलेली लोक तिथं उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपदं भोगलेली लोक आहेत आणि त्या तालुक्याशी आपण थोडंसं कम्पेअर करतो. परंतु आज आपण क्षमतेने पाण्याच्या सगळ्या योजना चालू आहेत. आज जे रस्त्यांची मी बऱ्यापैकी आपल्या माध्यमातून बघतो की रस्त्यांची ओरड आहे तर 100% आहे. परंतु आज आपण तेही दाखवलं पाहिजे की या तालुक्यामध्ये कधी नव्हे ते मोठमोठे कॉन्क्रीटचे रस्ते 800, 900 कोटीचे रस्ते चालू आहेत. आपल्या आपण ज्या भागातून येता ते कारखेल ते दहिवडी तो रस्ता असेल,
फलटणपासून ते आमच्या विट्यापर्यंतचा रस्ता असेल आणि लवकरच आज ज्या ठिकाणी आपण उभा आहे तो दहिवडी ते भिवघाट हा रस्ता 800 कोटींचा रस्ता लवकरच आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून मंजूर होतोय. आपण बघितलं असेल सेनोडीपासून ते मसोडपर्यंतचा रस्ता, मसोडपासून ते शिंगणापूरचा रस्ता, आज हे दाखवलं पाहिजे आपल्याला. आणि बरेचसे टेंडर चालू आहेत. शेवटी आज आपण बघतोय काही परिस्थिती अशी झाली आहे की युद्धाच्या परिस्थितीमध्ये आज डांबर महाग झाला असेल किंवा इतर काही अडचणी युद्धामुळे महागाई वाढली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे काही कामं थोडीशी धीम्या गतीनं चालू आहेत. पण लवकरच हा मान तालुका आपला सुजलाम सुफलाम आणि समृद्धपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचंच एक उदाहरण आपले आदरणीय जयकुमार गोरेभाऊ मंत्री झाल्यापासून ह्या तालुक्यासाठी धडपड करतायतच. आपण काल परवा माध्यमातून बघितलं असेल की आपल्या या मसवडच्या MIDCसाठी परवा दिवशी आपले मंत्री महोदय दिल्लीला जाऊन प्रधानमंत्री यांच्याशी भेट घेऊन ते लवकरच आपल्या उद्योग मंत्र्यांपर्यंत जाऊन आपल्या मसवडला जी MIDC होणार आहे त्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज आपल्याला माहिती नसेल तर आपल्या माध्यमातून हेही कळावं की जो कुठला मार्ग तो शक्तिपीठ महामार्ग जो आहे तो देखील आपल्या मान तालुक्यातून मानखटावमधून जातोय. त्याच्या मोजणी त्याचे नोटिसा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आलेल्या आहेत. हे कुठंतरी आपल्या माध्यमातून कळावं की आपला तालुका विकसनशील होत आहे. हे आपल्या माध्यमातून कळावं एवढीच माझी अपेक्षा आहे. जसं की काल आपण दाखवलं या बनगरवाडी ग्रामस्थांचं खरं तर थोड्याफार प्रमाणात वाईटही वाटलं, पण खरं तर आपण हेही मान्य केलं पाहिजे की जो या दुष्काळी तालुक्यामध्ये कधी ऊसाचं कांडकं बघायला मिळत नव्हतं. आपल्याला ज्या तुळशीच्या लग्नाला ऊस आपल्याला दुसऱ्या तालुक्यातून विकत आणावा लागत होता, परंतु आज देखील या बनगरवाडीमध्ये सगळीकडे ऊस शेती चालू आहे. या गोष्टीचा देखील आपल्याला अभिमान असावा. ते कोणाच्या माध्यमातून चालू आहे, कशाच्या माध्यमातून चालू आहे हे देखील आपण दाखवावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आज आपण ज्या गावांबरोबरीने मान तालुक्याची गणना करता तर आपल्याला माहितीसाठी सांगतो बारामती तालुक्यात देखील 30 ते 40 गावांना आज ही टँकर चालू आहेत. माळशिरस तालुक्यातली देखील काही गावं जी आज पाण्यापासून वंचित आहेत. आज या आटपाडी तालुक्यातील देखील काही गावं वंचित आहेत. तसंच मान तालुक्यातील देखील जशी गावं आहेत ती सुद्धा काही दिवसामध्ये सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी एक मिनटं, प्रशांत गोरड हे नामदार जयकुमार गोरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी ज्या आता गोष्टी सांगितल्या त्या अनेकांच्या डोक्यात नाहीत. कारण काय असेल ह्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय हे अनेकांना माहीत होत नाहीत किंवा अनेक जण विश्वास ठेवत नाहीत. त्यांना विश्वास लांबून दिसणार नाही. आम्ही सोबत असतो. भाऊंचं कष्ट बघितलंय. मला खरं तर एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला सांगायचं आहे की असं रत्न ह्या मान तालुक्याला लागणं म्हणजे खरंच मान तालुक्याचं भाग्य आहे. कारण हा माणूस सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्रीच्या 2 वाजेपर्यंत ह्या जनतेसाठी कायम उपलब्ध असणारा हा एकमेव माणूस. मी आजपर्यंत मंत्री बघितले, आमदार बघितले, मुंबईपासून मी राजकारण बघत आलो आहे, पण एवढा कष्ट घेणारा, एवढा वेळ देणारा हे जे रत्न आपल्या मान तालुक्याला लाभलेलं आहे हे खरंच आपल्या मान तालुक्याचं भाग्य आहे. तुमचा दैनंदिन दिवस सांगा पहिल्यांदा. आपण सविस्तर तुमच्याविषयी आपण मुलाखत घेऊया. तुमचा दैनंदिन दिवस कसा असतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत? कारण तुम्ही जी एवढी माहिती सांगितली ते कुणाला जमणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी बोलणं. याचं कारण असं आहे की माझा जर इतिहास बघितला तर मी या 7-8 वर्षामध्ये कायम पंचायत समितीमध्ये असता, मंत्रालयात जाता, 100% दिल्लीला जाता, मुंबईला जाता. तर त्याचं कारणच सांगतो की मला या क्षेत्राची आवड आहे आणि ते भाऊंनी ते ओळखलं आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष पदासारखं एवढं मोठं पद दिलं आणि त्याचाच कुठंतरी त्यातून उतराई होण्यासाठी मी जेव्हा बघतो माझा नेता जर या तालुक्यासाठी एवढा कष्ट घेत असेल तर त्यांचेच मी थोडंसं प्रमाणात त्यांचाच प्रयत्न करतो आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच काही आदेशांचं पालन करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी लोकांच्या सेवेत असतो. त्यातून हा अभ्यास झालेला आहे. भारत देशाला जशी एका युगपुरुषाची गरज होती तसा नरेंद्र मोदी जन्म घेतला, तसा ह्या दुष्काळासाठी जयकुमार गोरेभाऊने जन्म घेतला हे आमचं भाग्य आहे. आता शेनवडीत जर विचार करता आमच्या एक छोट्याशा हद्दीवरच्या गावात, सांगली सातारच्या हद्दीवर मागील 5 वर्षापासून जयकुमार गोरेभाऊनी 1 रुपया म्हणले शेतकऱ्याकडून घ्यायचं नाही, 5 वर्ष फ्रीमध्ये पाणी द्यायचं. आम्हाला वेळोवेळी शिवाजीराव शिंदेसाहेब म्हणायचे 1 रुपया शेतकऱ्यांना दिला नाही पाहिजे आणि भावना ते फॉलोअप घेऊन आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना हेल्प करायचे. आणि आता सध्या योजना चालू आहे ती शेतकऱ्यांच्या बांधावरून पाणी चालू आहे. आणि खूप खूप धन्यवाद देतो जयकुमार गोरेभाऊंना आणि सर्व मंडळींना की त्यांनी पुण्य बांधून घेतलं म्हणावंच लागेल. ह्या शेतकऱ्यांचं गोरगरीब लोकांचं पुण्य बांधून घेतलं. आणि लोक म्हणा आता इथं पाणी सुटलं तर तिकडं नाही सुटलं तर म्हणा बघा तिकडं नाही सुटलं. आता खाली दिगंच्या खाली नदीला सुटतंय. त्यांना वाईट वाटतं ना? नाही वाईट वाटत नाही, लगेच सोडणार ना.
वाईट वाटतं, एका दिवसानं वाईट वाटून चालत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी सोडणार आहेत की. जयकुमार गोरेगाव कुणाचाही दुश्मन नाही, सगळ्यांचा दुष्काळग्रस्तांचा तारणहार आहे. त्यामुळे सर्व अगदी क्रांती करणार आहेत. जय श्रीराम. आणि शेनवडी, कुर्नेवाडी आणि टिंगरी लवाण या ठिकाणी लवकरात लवकर जयकुमार गोरेभावांनी पाणी सोडावं अशी त्यांना कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याकडून. आणि तुम्ही ते सोडणार 100%, त्यात काय वाद नाही. तरी पण एक तुम्हाला एक सांगणं आमचं कर्तव्य आहे. जय श्रीराम. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.